कोळंबीची भाजी करूनही ती रबरी, चिवट किंवा गोडसर होते का? फक्त 2 चुका आणि चव संपेल. आज पहा हॉटेलची सिक्रेट प्रत्येक वेळी मऊ आणि रसाळ कोळंबी. इथे साधारण आपण 200 ग्राम अशी कोळंबी घेतलेली आहे. ती स्वच्छ करून 150 ग्राम होते. कोळंबीच्या पाठीवरचा जो काळा धागा असतो तो आपल्याला नक्की काढून घ्यायचा आहे. जर तो नाही काढला तर जी कोळंबी आहे ती कडवट लागते. त्यामुळे तो कोळंबी कडवट लागू नये त्यासाठी तो धागा आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे. 2 वेळा हलक्या हाताने धुवून पूर्ण पाणी आम्ही यातून काढून घेतलेलं आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ असं आपल्याला हे धुवून घ्यायची कोळंबी. धुतल्यानंतर आता हिला मॅरिनेशन करायचं आहे. तर अर्धा टीस्पून आपण यामध्ये हळद घातली, त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि अर्धा असा आपण यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊ आणि यामध्ये सगळं असं छान आपल्याला 20 ते 30 मिनटं आपल्याला हे छान मुरू द्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर मस्तपैकी असं हे मुरलं गेलं पाहिजे. 20 मिनटासाठी तरी साधारण आपल्याला हे ठेवायचं आहे. इथे आता आपण तवा घ्यायचा आहे. इथे आपण मसाल्याचं वाटण तयार करत आहोत. तर तव्यावरती 2 चमचे आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यावरती 2 मी असे कांदे घेतलेले आहेत. ते कांदे आपल्याला छान असे हलकं असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो आपण तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे. आता यामध्ये एक सिक्रेट अशी महत्त्वाची टिप्स अशी आहे की कोळंबीला नैसर्गिक अशी गोडसर चव असते. त्यामुळे कांदाही गोडसर असतो म्हणून लसूण आपण नेहमीपेक्षा दुप्पट असा लसूण आपल्याला इथे वापरायचा आहे. नाहीतर लसूण कमी वापरला तर ग्रेव्ही ही गोडसर होते. हाच झणझणीत चवीचा खरा आपला सिक्रेट आहे. आणि थोडंसं आलं घालायचं आहे अर्धा इंच आणि मुठभर कोथिंबीर असेल तर तीसुद्धा तुम्ही घाला. माझ्याकडे आता नव्हती. आणि गॅस बंद करा आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला 2 मिनटासाठी. आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया. कोळंबी फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपलं छान गरम झालं गरजेचं आहे, कारण तेल पुरेसं गरम नसेल तर कोळंबी कढईला चिटकते आणि तुटते. म्हणून आधी आपण तेल चांगलं तापवायचं आहे आणि कोळंबी 2 ते 3 मिनटासाठीच आपल्याला फ्राय करायचं आहे. कॉमन मिस्टेक इथे ही होते की जास्त वेळ जर तुम्ही ही कोळंबी शिजवली किंवा फ्राय केली तर कोळंबी लगेच शिजते, तिला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त शिजली की ती अशी रबरी होते. त्यामुळे ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. हे बघा इथे आपली कोळंबी छान फ्राय करून झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये आपण आता ही काढून घेऊया. आता आपण मसाला तयार करत आहोत. तर थंड झालेला जे मसाला आहे आपला तो 1 चमचा यामध्ये तुम्हाला आलं पेस्ट जर असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता त्याच तेलामध्ये ज्या तेलात आपण कोळंबी फ्राय केली होती त्याच तेलामध्ये हा मसाला घालून 5 ते 6 मिनटं मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. ही टिप पण खूप महत्त्वाची आहे. आता छान मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा बेडगी तिखट आणि त्यानंतर येथे मी 2 चमचे मालवणी मसाला आहे माझ्याकडे. तुमच्याकडे फिश करी मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही येथे वापरू शकतात. आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी मी येथे हळद घातलेली आहे. आणि सगळं छान असं आपल्याला मस्तपैकी असं हे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता हे बघा मस्तपैकी आपला हा मसाला फ्राय करून झाला आहे. आता यामध्ये आपण तयार केलेली जी कोळंबी आहे ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एखादी मिनटासाठी या मसाल्यामध्ये आपल्याला हलक्या हाताने तिला परतून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे. आणि आता यामध्ये मी गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी घालू नका, गरम पाणीच आपल्याला यामध्ये ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि वरतून अजून थोडासा मी यामध्ये मालवणी मसाला घातला आहे. आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनटं गॅस कमी करून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. आणि एकदा हलक्या हाताने पुन्हा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. वाह, बघा एकदम चमचमीत झणझणीत मऊसूत रसाळ कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे. कोळंबी अजिबात रबरी नाही, ग्रेव्ही एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे. आजच्या 2 सिक्रेट टिप्स म्हणजे कोळंबी जास्त शिजवायची नाही आणि लसूण कधीही कमी घालायचं नाही. या 2 सिक्रेट टिप्स पाळल्या तर प्रत्येक वेळी परफेक्ट कोळंबी होणार.